गाणगापूर आणि अक्कलकोटच्या पवित्र तीर्थयात्रेसाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक भगवान दत्तात्रेयांचा दिव्य मार्ग। श्री क्षेत्र गाणगापूर आणि अक्कलकोट या पवित्र स्थळांची तीर्थयात्रा म्हणजे दत्त संप्रदायाच्या हृदयात केलेला प्रवास होय। हा संप्रदाय गुरूंनाच परमतत्वाचे मूर्तिमंत स्वरूप मानतो। ही केवळ दोन वेगवेगळ्या पवित्र शहरांना दिलेली भेट नसून एकाच दिव्य तत्वाची म्हणजेच भगवान दत्तात्रेयांची त्यांच्या विविध अवतारांमधून प्रकट होणारी अखंड उपस्थिती अनुभवणारी एक एकात्मिक आध्यात्मिक यात्रा आहे। भक्तांसाठी हा मार्ग गुरुतत्व अनुभवण्याची संधी देतो, जे प्रत्येक युगात मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकट होते। हे मार्गदर्शक विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून या पवित्र यात्रेला निघणाऱ्या भाविकांसाठी एक संपूर्ण हस्तपुस्तिका म्हणून तयार केले आहे। यात संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून आध्यात्मिक परंपरा, प्रत्येक पवित्र स्थळावरील विधींचा अचूक क्रम आणि प्रवास व निवासासाठी तपशीलवार योजना दिली आहे। ही यात्रा केवळ भौगोलिक प्रवास म्हणून नाही, तर महान गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून काळाच्या ओघात केलेला एक प्रवास म्हणून सादर केली आहे। भाविक प्रथम गाणगापूरला जातो, जिथे दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी 24 वर्षे वास्तव्य केले आणि आपल्या शाश्वत निर्गुण अस्तित्वाचे वचन दिले। तिथून मार्ग अक्कलकोटला जातो, जिथे त्याच दिव्य चैतन्याने आपले ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी श्री स्वामी समर्थ या शक्तिशाली संताच्या रूपात पुन्हा अवतार घेतला। या क्रमाने यात्रा केल्याने भाविक शतकानुशतके चाललेल्या एका कथेत सहभागी होतो आणि गुरूंच्या अखंड कृपेचा एका रूपातून दुसऱ्या रूपात अनुभव घेतो, ज्यामुळे ही तीर्थयात्रा अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुसंगत ठरते। भाग 1, आध्यात्मिक परंपरेची ओळख। गाणगापूर आणि अक्कलकोटची पवित्रता पूर्णपणे समजून घेण्यासाठी प्रथम त्यामागील दिव्य परंपरा समजून घेणे आवश्यक आहे। ही दोन्ही स्थळे भगवान दत्तात्रेय आणि त्यांच्या अवतारांशी अतूटपणे जोडलेली आहेत, ज्यांच्या जीवनाचे वर्णन पवित्र ग्रंथ श्री गुरुचरित्रामध्ये केले आहे। भगवान दत्तात्रेयांचा चिरंतन वारसा। भगवान दत्तात्रेय यांना आदिगुरु, प्रथम गुरु म्हणून पूजले जाते आणि ते हिंदू त्रिमूर्तीचे भगवान ब्रह्मा निर्माता, भगवान विष्णू पालनकर्ता आणि भगवान शिव संहारकर्ता यांचे एकत्रित रूप मानले जातात। यामुळे भगवान दत्तात्रेयांची उपासना हा एक सर्वसमावेशक आध्यात्मिक मार्ग बनतो, कारण त्यात सर्व दिव्य तत्वांचा समावेश आहे। दत्त संप्रदाय आध्यात्मिक मुक्तीसाठी गुरूंच्या अर्पिहार्तेवर भर देतो आणि त्यांच्या अवतारांशी संबंधित तीर्थक्षेत्रे आध्यात्मिक ऊर्जेची शक्तिशाली केंद्रे मानली जातात, जिथे भक्त त्यांच्या कृपेचा थेट अनुभव घेऊ शकतात। या परंपरेचा पायाभूत ग्रंथ श्री गुरुचरित्र त्यांच्या अवतारांचे जीवन आणि शिकवण तपशीलवार सांगून आणि त्यांच्या दिव्य उपस्थितीशी जोडण्यासाठी आवश्यक विधी लिहून एक मार्गदर्शक म्हणून काम करतो। श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथील दुसरा अवतार। श्री नृसिंह सरस्वती 1378 ते 1459 यांना भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानले जाते। त्यांचे जीवनचरित्र दिव्य शक्ती आणि दयाळू मार्गदर्शनाचा पुरावा आहे। महाराष्ट्रातील कारंजा येथे एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात नरहरी म्हणून जन्मलेले ते एक दिव्य बालक होते, जे जन्मतः रडण्याऐवजी पवित्र ऐम शब्दाचा उच्चार करत होते। त्यांनी त्यांच्या मुंजीपर्यंत मौन व्रत पाळले। त्यानंतर त्यांनी वेद पठण करून सर्वांना आश्चर्यचकित केले। वयाच्या 8व्या वर्षी ते तीर्थयात्रेसाठी घरातून निघाले आणि अखेरीस काशी, वाराणसी येथे पोहोचले, जिथे त्यांना श्रीकृष्ण सरस्वती यांनी संन्यास दीक्षा दिली आणि नृसिंह सरस्वती हे नाव दिले। त्यांनी दूरदूरपर्यंत प्रवास केला, आपली शिकवण दिली आणि भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी अगणित चमत्कार केले। अखेरास ते भीमा नदीच्या काठी गाणगापूर येथे स्थायिक झाले, जिथे त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 24 वर्षे घालवली आणि त्या गावाला एका मोठ्या तीर्थक्षेत्रात रूपांतरित केले। त्यांचे गाणगापुरातून निघून जाणे हे त्यांच्या तेथील वास्तव्याइतकेच महत्त्वाचे आहे। ते श्रीशैलम जवळील कर्दळी वनात दीर्घ समाधी अवस्थेत जाण्यासाठी गेले। जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या भक्तांना एक शाश्वत वचन दिले, जे गाणगापूर तीर्थयात्रेचा आध्यात्मिक आधार आहे। तुम्ही काळजी करू नका, मी या गाणगापूर क्षेत्री गुप्तपणे राहीन। जो कोणी संगमात स्नान करेल, पवित्र पिंपळ वृक्षाची पूजा करेल आणि माझ्या पादुकांचे दर्शन घेईल, त्याला माझ्या सजीव उपस्थितीचा अनुभव येईल। त्यांच्या या शाश्वत जरी निर्गुण उपस्थितीच्या आश्वासनामुळेच लाखो लोक त्यांच्या निर्गुण पादुका येथे आशीर्वाद घेण्यासाठी येतात। श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथील दिव्य पुनर्जन्म। श्री नृसिंह सरस्वती यांचा आध्यात्मिक प्रवास कर्दळी वनात संपत नाही, तो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या रूपात भव्य शक्तीने पुन्हा प्रकट होतो। भक्त आणि पवित्र ग्रंथ या गोष्टीची पुष्टी करतात की स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वती यांचेच प्रत्यक्ष पुनर्जन्म होते, जे 300 वर्षांच्या तीव्र तपश्चर्येनंतर पुन्हा प्रकट झाले। त्यांच्या पुनरागमनाची कथा या दोन महान संतांमधील एक शक्तिशाली आणि ठोस दुवा प्रदान करते। असे मानले जाते की एक लाकूडतोड्या जंगल साफ करत असताना त्याची कुऱ्हाड चुकून एका वारुळावर लागली। त्या जागेतून रक्त वाहू लागले आणि वारुळातून एक महान योगी प्रकट झाले, श्री नृसिंह सरस्वती, जे 3 शतकांपासून खोल समाधीत होते। हे पुन्हा प्रकट झालेले दिव्य व्यक्तिमत्व स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले।
कुऱ्हाडीच्या त्या जखमेचा कायमचा व्रण त्यांच्या मांडीवर राहिला, जो अक्कलकोटमधील त्यांच्या जवळच्या सेवकांनी पाहिला होता. स्वामी समर्थांनी स्वतः अनेक प्रसंगी या संबंधाची पुष्टी केली. जेव्हा त्यांना त्यांच्या मूळ स्थानाबद्दल विचारले गेले, तेव्हा ते सांगत की त्यांचे नाव नृसिंहभान आहे आणि ते कर्दळी वनातून आले आहेत, ज्यामुळे त्यांनी स्वतःला त्यांच्या पूर्वीच्या अवताराशी स्पष्टपणे जोडले. भारतीय उपखंडात हिमालयासह विस्तृत प्रवासानंतर ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले आणि 22 वर्षे तेथेच राहिले. येथे त्यांनी आपल्या पूर्वसुरींचे दिव्य कार्य पुढे चालू ठेवले, भक्तांना मार्गदर्शन केले, चमत्कार केले आणि दत्त परंपरेतील एक सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून आपले स्थान पक्के केले. अशा प्रकारे गाणगापूर ते अक्कलकोट ही तीर्थयात्रा म्हणजे गुरूंच्या कृपेची अखंडता अनुभवण्याचा प्रवास आहे, त्यांच्या शाश्वत उपस्थितीच्या वचनापासून ते त्यांच्या प्रत्यक्ष पुनरागमनापर्यंत. भाग 2. श्री क्षेत्र गाणगापूरसाठी भाविकांची हस्तपुस्तिका. श्री क्षेत्र गाणगापूरची तीर्थयात्रा ही एक सखोल आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जी श्री गुरुचरित्रात सांगितलेल्या विधींनी नियंत्रित आहे. या भेटीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी भक्ती आणि समजुतीने पवित्र विधींचे पालन करणे आवश्यक आहे. गाणगापूरची पवित्रता एक तीर्थयात्रेकरूचे अवलोकन. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या अफझलपूर तालुक्यात असलेले गाणगापूर भीमा नदीच्या काठावर आणि तिचा अमरजा नदीशी होणाऱ्या संगमामुळे पवित्र झाले आहे. या शहराची प्रचंड आध्यात्मिक शक्ती श्री नृसिंह सरस्वतींच्या वचनातून येते की ते सदैव गाणगापुरात वास करतील आणि दररोज दुपारी गावातून स्वतः भिक्षा स्वीकारतील. ही श्रद्धा केवळ ऐतिहासिक नाही, तर भक्तांसाठी एक जिवंत वास्तव आहे, जे त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घेतात आणि त्यांनी सांगितलेल्या विधींचे पालन करतात. संपूर्ण तीर्थयात्रा या केंद्रीय आश्वासनाभोवतीच आखलेली आहे. दर्शनाचा पवित्र क्रम. चरण दर चरण विधी मार्गदर्शक. आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण आणि प्रभावी तीर्थयात्रेसाठी भक्तांना एका विशिष्ट क्रमाने विधींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. हा मार्ग शरीर आणि मनाला शुद्ध करण्यासाठी तयार केला आहे, ज्यामुळे तीर्थयात्री पवित्र स्थळाच्या दिव्य स्पंदनांसाठी ग्रहणक्षम बनतो. पायरी 1. संगमावर पवित्र स्नान. भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम. यात्रेची अनिवार्य पहिली पायरी म्हणजे मुख्य मंदिरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमावर म्हणजेच भीमा आणि अमरजा नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करणे. या कृतीला खूप महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की या पवित्र पाण्यात स्नान केल्याने यात्रेकरू सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते, जसे श्री गुरूंनी स्वतः गुरुचरित्रात सांगितले आहे. मुख्य मंदिरात दर्शनासाठी स्वतःला तयार करण्यासाठी ही विधी शुद्धी आवश्यक आहे. ज्यांना अधिक विस्तृत शुद्धी करायची आहे त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये नदीकिनारी 8 पवित्र स्नानस्थळे, ज्यांना अष्टतीर्थ म्हटले जाते, नमूद आहेत. संगमावर जाण्यासाठी स्थानिक ऑटोरिक्षा किंवा टांगे सहज उपलब्ध आहेत. पायरी 2. पवित्र औदुंबर वृक्ष आणि भस्म टेकडीची पूजा. पवित्र स्नानानंतर यात्रेकरू संगमाजवळ असलेल्या 2 अन्य पवित्र स्थळांकडे जातो. औदुंबर वृक्ष. या पवित्र वृक्षाला कल्पवृक्ष म्हणजेच इच्छा पूर्ण करणारा दिव्य वृक्ष मानले जाते. भक्त या वृक्षाभोवती 3, 11, 21 किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात. वृक्षाखालील शांत आणि शक्तिशाली वातावरण श्री गुरुचरित्राच्या पारायणासाठी देखील एक आदर्श ठिकाण आहे. भस्माची टेकडी. संगमाजवळ पवित्र भस्माची एक टेकडी आहे. असे मानले जाते की हे भस्म भगवान परशुरामांनी केलेल्या एका महान यज्ञाचे अवशेष आहे. भक्त हे भस्म आपल्या कपाळावर आणि शरीरावर लावतात. ही कृती अत्यंत संरक्षक मानली जाते, जी नकारात्मक ऊर्जा, दृष्टदोष आणि इतर आध्यात्मिक त्रासांपासून बचाव करते. अनेक यात्रेकरू हे शक्तिशाली भस्म थोडेसे घरी घेऊन जातात. पायरी 3. निर्गुण मठात दर्शन वजा निर्गुण पादुकांचे निवासस्थान. संगमावर स्वतःला शुद्ध केल्यानंतर यात्रेकरू आता मुख्य कार्यक्रमासाठी तयार आहे. निर्गुण मठात दर्शन. हे गाणगापूरमधील मुख्य मंदिर आहे, जिथे श्री नृसिंह सरस्वतींच्या पवित्र निर्गुण पादुका आहेत. निर्गुण मठ हे नाव स्वतःच महत्त्वाचे आहे. ते गुरूंच्या शाश्वत उपस्थितीचे निर्गुण, रूपरहित, गुणरहित अवस्थेत प्रतीक आहे, जे त्यांच्या भक्तांना दिलेल्या वचनाची पूर्तता करते. दर्शनामध्ये पादुका पाहण्यासाठी एका लहान खिडकीतून खाली वाकून नमस्कार करणे समाविष्ट आहे, जे गुरूंच्या चरणी आपल्या अहंकाराचे संपूर्ण समर्पण दर्शवते, जे त्यांची कृपा प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आहे. मंदिराच्या वेळा, पूजा आणि सेवा. उपासनेसाठी तपशीलवार वेळापत्रक. निर्गुण मठ दैनंदिन विधींच्या वेळापत्रकाचे पालन करतो, ज्यामुळे भक्तांना उपासनेच्या विविध संधी मिळतात. या वेळेनुसार भेट देण्याचे नियोजन केल्यास तीर्थयात्रेचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. तक्ता 1. गाणगापूर मंदिर, निर्गुण मठ, दैनंदिन वेळापत्रक आणि पूजेचा तपशील. वेळ. कार्यक्रम बाद सेवा. वर्णन. खर्च रु. सकाळी 3 काकडारती आणि दर्शन सुरू. पहाटेची प्रार्थना आणि भक्तांसाठी मंदिराचे दरवाजे उघडणे. विनामूल्य.
सकाळी रात्रीचे 3 ते पहाटेचे 5. रुद्राभिषेक पुजाऱ्यांकडून शालिग्राम आणि स्फटिक लिंगावर 1100 पासून. वेळ कार्यक्रम बादसेवा. वर्णन खर्च रु. पवित्र स्नान विधी भक्त ही सेवा प्रायोजित करू शकतात. सकाळी पहाटेचे 5 ते सकाळचे 6. निर्गुण पादुकांची महापूजा पवित्र पादुकांची भव्य पूजा. सकाळी 7 दुपारी रात्रीचे 2. भक्तांसाठी पूजा भक्तांना विविध वैयक्तिक सेवा करण्यासाठी वेळ बदलते. पंचोपचार पूजा पादुकांना फुले अर्पण करणे. 16. अलंकार पूजा फुले अर्पण करणे भक्ताला आशीर्वादित नारळ मिळतो. 27. महापूजा स्फटिक लिंगावर क्षीराभिषेकाचा दुधाचा अभिषेक समावेश. 111. पूर्ण केसर लेपन पादुकांना केशराचा लेप लावणे आता पुजाऱ्यांकडून भक्तांच्या वतीने केले जाते. 222. सकाळी 11:30 दुपारी दुपारचे 12:30. महामंगलारती आणि महानैवेद्य दुपारची मुख्य आरती आणि नैवेद्य ही दिवसातील सर्वात गर्दीची आणि आध्यात्मिकदृष्ट्या भारलेली वेळ असते. रात्री सकाळचे 8:30 ते सकाळचे 9. पालखी सेवा मंदिराभोवती देवतेची पालखी मिरवणूक 331 पासून. रात्री सकाळचे 9 ते सकाळचे 9:30. शेजारती आणि मंदिर बंद होण्यापूर्वीची शेवटची रात्रीची प्रार्थना. मधुकरीचा गहन विधी भिक्षेद्वारे आशीर्वाद मिळवणे. गाणगापूरमधील सर्वात अद्वितीय आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विधींपैकी एक म्हणजे मधुकरी म्हणजेच भिक्षा मागणे. ही प्रथा या दृढ श्रद्धेवर आधारित आहे की भगवान दत्तात्रेय श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपात स्वतः दुपारी गाणगापूर गावात भिक्षा स्वीकारण्यासाठी फिरतात. ही विधिभक्तीचा दुहेरी प्रकार आहे. यात्रेकरूंना प्रथम इतर भक्तांना साधूंना किंवा गरजूंना अन्नदान करण्यास प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर त्यांनी स्वतः गावातील किमान 5 वेगवेगळ्या घरांतून भिक्षा स्वीकारली पाहिजे आणि ते गोळा केलेले अन्न दिव्य प्रसाद म्हणून सेवन केले पाहिजे. ही केवळ एक प्रतिकात्मक प्रथा नाही तर ती आंतरिक परिवर्तनासाठी एक गहन आध्यात्मिक साधना आहे. अनोळखी व्यक्तीच्या दारात उभे राहून अन्न मागण्याने यात्रेकरू मग तो कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक स्तराचा असो त्याला अत्यंत नम्रतेच्या स्थितीत आणले जाते. ही कृती थेट अहंकाराचा सामना करते आणि त्याला नष्ट करण्यास मदत करते जो दत्त परंपरेत आध्यात्मिक प्रगतीतील मुख्य अडथळा मानला जातो. हा आपल्या अहंकाराला गुरूंच्या चरणी समर्पित करण्याच्या शिकवणीचा एक व्यावहारिक उपयोग आहे ज्यामुळे दिव्य कृपा प्राप्त करण्यासाठी एक रिक्त पात्र तयार होते. भाग 3. अक्कलकोटच्या पवित्र स्थानासाठी सखोल मार्गदर्शक. तीर्थयात्रा अक्कलकोटला पुढे जाते जिथे श्री नृसिंह सरस्वतींची दिव्य ऊर्जा शक्तिशाली आणि गूढ संत श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाली. अक्कलकोटमधील वातावरण एका जिवंत उपस्थितीचे आहे जिथे भक्तांना वाटते